नमस्कार मंडळी. आजच्या आपल्या साफसफाईच्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मंडळी, माझ्याकडे ना आजचा जो विषय आहे ना, आजचा जो आपला टॉपिक आहे, आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्या व्यक्तीबद्दल ना एक कोड आहे. मी जसं जसं ते सांगेल ना तुम्हाला आयडिया येतच जाईल की ते कोणाबद्दल आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला बरोबर ॲक्युरेट करेक्ट कराल की ती व्यक्ती आहे कोण. चला तर मग कोडं असं आहे. तर मला ना आज खूप फ्रेश वाटतं आहे. आजचं वेदर खूप छान आहे. माझं सगळं आवरून झालं आहे. मी स्वयंपाक बनवते आता आणि इथे माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे. आज खूप उशीर झाला आहे. 12 वाजलेत जेवायला आणि आत्ता मी जेवायला बसतो आणि मग बोलते तुमच्यासोबत. ओळखा पाहू मी कोण. तर मंडळी, तुम्हाला तर नक्कीच समजलं असेल. माझी मंडळी असंही खूप हुशार आहे. हिंटमध्ये लगेच समजून जातात की हे असे डायलॉग कोणाचे असतात. तर तुम्ही बरोबर ओळखलं आहेत. तर ह्या आहेत युरोपियन मातोश्री बोंबल. तर आजचा आपला पॉडकास्ट त्यांच्यावरती होणार आहे. तर ह्या मॅडमनं फक्त बोलण्यापुरतंच फ्रेश असतात. बाकी फ्रेशपणा ह्यांच्या चेहऱ्यावर तर दूरपर्यंत कुठेच दिसत नाही. तोंडावर ह्यांच्या सतत 12 वाजलेले असतात आणि चेहऱ्यावरती ढिगभर आट्या असतात. ह्या मॅडमनं रोजमध्ये फक्त एक एक गोष्ट दाखवत असतात. एक ना एक गोष्ट आणि एकच गोष्ट दाखवत असतात. हे बघा, ते बघा, एवढे वाजले, तेवढे वाजले. आणि त्यांचे कॅमेरामॅन मनोजराव हजबंड लगेच कॅमेरा फिरवून दाखवणार. एका मिनिटाचाही उशीर न करता. 12च वाजलेत म्हणून ते ना लगेच कॅमेरा फिरवून दाखवणार. हे बघा, बोंबल म्हणते तर 12च वाजलेत. बोंबल म्हणते तर ते तसंच आहे. आणि काय बोंबल मॅडम, रोज रोज तेच तेच मिसळ, पफ, पिझ्झा, भाजी, चपाती, चहा, अमकं तमकं फलानं, ह्याच रेसिपी तुम्हाला दाखवून दाखवून पण बोर होत नाही का हो? आणि मंडळी, तुम्ही पण काय ह्या बावटला रेसिपीज विचारताय? तुम्हाला रेसिपी बघायच्याच असतील तर यूट्यूबला बरं ढीग पडला त्या रेसिपीजचा. हिच्यापेक्षा कितीतरी सुगरणी अप्रतिम अशा रेसिपीज शेअर करतात. त्यांच्या रेसिपीज बघा ना. हिला धड न बाणाचा आणि न ह्या 2 न मधला फरक कळत नाही. कुठली जगावेगळी मराठी बोलते, जगावेगळी इंग्रजी बोलते. तुम्ही तिला विचारताय. ही एवढीच सुगरण, एवढीच छान कूक असते ना, तर घरकोंबडी बनवून व्लॉगिंग नसती चालू केली. आणि म्हणे तर काय व्लॉगर, बावलट कुठली. आणि मेन म्हणजे आमच्या घरात एवढी रिकामटेकडी माणसं पण नाही आहे ना, जी कॅमेरा घेऊन आमच्या मागे मागे फिरायला. असो, तर आता वळूयात मेन विषयाकडे. बोंबल मॅडमनी आहे ना आत्ता कालपरवाच्या व्हिडिओमध्ये त्यांचं जीन्स कलेक्शन शेअर केलं. खरं खरं सांगा बोंबल, तुला कोणी विचारलं पण होतं का मनाने चापलं? काही टॉपिक भेटत नाही, रोस्टर्सनी वाट लावली म्हणून आपलं थोडासा बदल म्हणून कॉन्टेंटमध्ये उगाचच आपलं. मला माहिती आहे. तर बोंबलनी कालच्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये जीन्स कलेक्शन शेअर केलं त्या दिवशी ती स्वतःच म्हणाली की आज मराठी राज्यभाषा दिन आहे. तिने मराठी राज्यभाषा दिनाच्या शुभेच्छा पण दिल्या. मला एवढं म्हणायचं आहे, तुला माहिती आहे त्या दिवशी मराठी राज्यभाषा दिन आहे, तर मग साडी नेसून बसायचं होतं. साडी चल ठीक आहे, लांब राहिलं साडी. नऊवारी नेसून बसायचं होतं, त्यात पण काही हरकत नव्हती. चल ठीक आहे, नऊवारी पण सोडा, एखादा कुर्ता घालून बसायचं होतं. त्या दिवशी पण नाही, वेस्टर्न ड्रेस घालून बसलीस. जेव्हा करायचं तेव्हा नाही करायचं, नको तेव्हा बोंबलत गावभर नऊवारी नेसून नाटकं करत बोंबलत हिंडत असते कुत्रे मारत. जेव्हा करायचं तेव्हा नाही करत, नको तेव्हा दाखवत असते. मग कशाला शो ऑफ करायचं? हे असं दुतोंडे, हे असं फेक वागतात म्हणून तुमच्यासारख्या लोकांचा राग येतो. आणि इतर वेळी आम्ही मराठी, आम्ही हे, आमची भाषा, आमचं ते, आमची संस्कृती, आमचं परंपरा असली नाटकं थेरं करायची आणि व्ह्यूज छापायचे. आणि जेव्हा करायचं तेव्हा नाही करायचं. नालायक. तर बोंबल मॅडम म्हणतात की ह्यांना खूप दिवसापासून बरेच लोक विचारत होते. खूप आधी कमेंट येऊन गेल्या, आता रिसेंटली नाही, खूप आधी येऊन गेल्या कॉमेंट. तेव्हा आत्ता ह्यांना वेळ मिळाला म्हणून ह्यांनी आत्ता व्हिडिओ बनवला. तर कोण आहेत ते लोक? सॉरी, कहाँ से आते हे लोक? तुम्हाला हिच्यामध्ये काय दिसलं किंवा हिच्या जीन्समध्ये असं काय दिसलं की तुम्हाला हिचं जीन्सचं कलेक्शन बघावं असं वाटलं?
चल तर ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला बघावंसं वाटू नाही तर नाही वाटू, हे तिलाच माहिती की ती किती खरं बोलते, खोटं बोलते. पण मला मात्र नक्की कळलं की ही उघड उघड खोटं बोलते, की हिला कोणी विचारलं असेल की जीन्सचं कलेक्शन दाखव म्हणून. कारण आपण जे बोलतो ना, त्याचे भाव आपल्या चेहऱ्यावरती येत असतात. हे तर तुम्हालाही माहिती असेल. कारण बोंबल तू जे बोलतेस ना, ज्या कॉमेंट्सबद्दल बोलतेस ना तू, ते बोलताना तुझं तोंड पण बोलतंय. तुझे हावभाव, तुझे हातबारे, तुझा चेहरा सांगतोय की तुला कोणीही काहीही विचारलं नाही. तू आपल्या मनाच्याच बाता मारून खोटं बोलतेस. अगं कशाला जमत नाही तर खोटं बोलायचं? हां. आणि मला हे म्हणायचं आहे, इंग्रजी जमत नाही, सरळ मराठी बोला. मराठी राज्यभाषा दिन होता ना, मराठीत व्हिडिओ करायचा असं म्हणायचं. आज मी एकही इंग्रजी शब्द वापरणार नाही माझ्या बोलण्यामध्ये. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त मी आज पूर्ण मराठीत व्हिडिओ बनवणार. नाही, मॅडमनी तर नवीनच शब्दाचा शोध लावला आहे. हे असं वेअर करा, हे तसं वेअर करा, वेअर वेअर वेअर, सगळीकडे वेअर. सरळ सरळ जमत नसेल तर म्हणणं हे असं घालायचं, हे असं घालूया, हे असं घाला. लाज वाटते का? मराठी राज्यभाषा दिन आहे ना, उगाचच आणायचा. आणि हो, मॅडमकडे एक जगावेगळी डिक्शनरी पण आहे, ज्याच्यामध्ये ग्रे कलरला ब्लॅक कलर म्हणतात आणि ब्लॅक कलरला पण ब्लॅकच म्हणतात. मॅडमनी जी 3 नंबरची जीन्स दाखवली ना, ती जीन्स बघताना सरळ सरळ धडधडीत दिसतीये. एका लहान 4थी-5वीच्या 2री-3रीच्या पोराला पण विचारलं ना की ह्या कलरला कोणता रंग म्हणतात, तर तो सुद्धा म्हणेल की हा ग्रे कलर आहे. पण नाही, बोंबल मॅडमची डिक्शनरी जगावेगळी आहे. ही यांची स्वतःची इन्व्हेन्शन आहे. ग्रे कलर नाही, तो ब्लॅक आहे. आणि तू जी म्हणतेस ना मूर्खबाई, 6 पॉकेट जीन्स, ती 6 पॉकेट जीन्स नव्हे, ती कार्गो जीन्स म्हणतात तिला. गावंढळ येत नसेल तरीही लिहायचं. ॲटलिस्ट आपण जे कॅरी करतोय ना, त्याच्याबद्दल थोडीशी जास्त माहिती घ्यायची. निदान तुझ्या पोरींनी उद्या तुला विचारलं ना, त्यांना असं चुकीचं इंग्रजी शिकवू नकोस. हा ग्रेला ब्लॅक म्हणायचं आणि कार्गोला 6 पॉकेट म्हणायचं. शेवटी बोंबलच आहेस, तुझ्या तुझ्या नावातच बोंबल आहेस. उगाचच बोंबलत बसायचं जे येत नाही ते. तर आता झालं जीन्स कलेक्शन दाखवून. आता मॅडम म्हणतात की आता कोणत्या जीन्सवर कोणता टॉप वेअर करायचा. आता रेसिपी ब्लॉगिंगसोबत मॅडम आता फॅशन इन्फ्लुएन्सर पण बनणार आहेत. फॅशन इन्फ्लुएन्सर. त्यांच्यासारखं नाही तो मला इन्फ्लुएन्स करता, म्हणून थोडंसं शब्द अडखळत आहेत, घ्या समजून. इन्फ्लुएन्सर बनणार आहेत. तर मॅडमनी दाखवलं आता कशावर काय पेअरअप करायचं. तर मॅडमनी ना असं काही दाखवलं त्याच्यामध्ये, मला बघून लिटरली असं वाटलं ना की कोमल, तू ना तुझ्यापेक्षा 2 साईज लहान कपडे घालतेस. तुझ्यापेक्षा 2 साईज लहान ते जीन्स टॉप आहे ना, तू आणलेस आणि तू ते घालतेस. लिटरली, टू बी व्हेरी ऑनेस्ट, तू त्या जीन्स घातल्यास ना, ती स्पेशली ती ब्लॅक आणि ती रिप जीन्स एवढ्या वाईट दिसत होत्या, त्या अतिशय बेकार वाटत होत्या. ती जीन्स तर रिप्ड कमी आणि फाटलेली जास्त दिसत होती. रिप्ड जीन्स घेण्यामध्ये पण एक ना प्रकार असतो. ती रिप्ड कमी, ती क्लासी आणि म्हणतात ना एक एक डिसेंट जीन्स असते, ती तशी कमी. आणि एक छपरी 10वी-12वीच्या ज्या टीनेजर मुली असतात ना, त्या घालतात. अपना टाईम आहे का, ती तशी जीन्स दिसत होती तुझी. आणि ती ब्लॅक जीन्स, ती तर एवढी अतिशय गचाळ होती, गच्चाळ लिटरली. आणि त्याच्यावर तो टॉप आहे ना, क्रॉप कमी आणि आखूड जास्त वाटत होता. असं वाटत होतं ती जीन्स तू त्या मुलीची घातलीस तुझ्या, आणि तो टॉप पण तिच्या वॉर्डरोबमधून चोरलास. नाही तर असं तर नाही आहे ना, इन्फ्लुएन्सरची कुठली ट्रिक आजमावलीस. ते आजकाल इन्फ्लुएन्सर करतात ना, पैसे वाचवण्यासाठी किड्स सेक्शनमधून कपडे खरेदी करतात आणि क्रॉप म्हणून घालतात, टी शर्ट्स वगैरे. तुझं पण ते तसंच दिसते. तर प्लीज, असे तू काटेकोराचा संसार करते सुईच्या टोकाचा, तसं काही करायला जाऊ नकोस. मम्मा आहेस तू आता, सो मम्मासारखी राहा. मम्मासारखे कपडे घाल, तुला ते चांगले दिसतील असे घाल. उगाचच काही घालायचे म्हणून बहती गंगा मी हात धुलं असं करू नकोस. ते अतिशय बेकार दिसते, अतिशय वाईट दिसते. आणि हो, ते मुलीच्या वॉर्डरोबमधनं घेतलेले कपडे तिला परत दे, आणि इथून पुढं तिच्या वॉर्डरोबमध्ये आणि किड्स सेक्शनमधनं कपडे खरेदी करणं किंवा चोरणं बंद कर. नाही शोभत तुला, प्लीज. एवढंच म्हणणं आहे माझं फक्त, बाकी काही नाही. आणि मंडळी,
चांगल्या इन्फ्लुएन्सला, चांगल्या गोष्टींना फॉलो करा, चांगल्या गोष्टींनी इन्फ्लुएन्स व्हा. हे असे आखूड आणि अति टाईट आपल्या बॉडी टाईपच्या चुकीच्या प्रमाणे कपडे घालणं बंद करा आणि अशा लोकांना भावही देऊ नका, असं म्हणायचं आहे मला. मला पण नाही दिला ना तरी चालेल, मला पण नाही दिला ना तरी चालेल, अशी आपली काही जबरदस्ती नाही की मेरे को भी भाव दो. चला तर मंडळी, आजचा हा पॉडकास्ट मी इथे संपला असं जाहीर करते. दॅट्स इट फॉर टुडे. कारण क्षमता संपत आहे. एका टाईमनंतर असं होतं बघायला ह्या लोकांना, डोळे असे अशक्त होतात, डोळे म्हणतात आता मी मरतोय बाई, बंद कर. सो तशीच कुठेतरी हालत झालेली आहे. अंदामंदा बावळट भक्तांना तुम्हीसुद्धा कॉमेंट्स करायला विसरू नका. तुमचे आयडल्स असे घाण करतात तुमच्यासाठी माझा कॉमेंट बॉक्ससुद्धा ऑलवेज हगण्यासाठी ओपन आहे. कधीही या, हगून जावा, काही हरकत नाही. तुम्हाला इथे कोणीही चार्ज करणार नाही. आणि हो, ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. बरोबर ऐकलं, व्हिडिओला लाईक करा. आणि लक्ष ठेवा, आजूबाजूला कुठे घाण वाढली असेल तर ते सुद्धा, आणि घाण कोण पसरवते ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काय करायचं ते करा. बाय बाय, थँक्यू, धन्यवाद. एवढं